सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण 223 नंबरच्या सत्संगात प्रवेश करत आहोत। गेल्या अनेक सत्संगापासून सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी जे अनादीचे व नित्य 4 पदार्थ सांगितले, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर, याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर अनेक विषयाचं चिंतन केलं आणि नामधारक वासनिकांच्या मनामध्ये असलेला जो न्यूनगंड आहे, जी भीती आहे, ती काढण्याच्या उद्देशाने आपण आचाराच्या अनुषंगाने आचारमालिका, विचारमालिका, परत काही तत्वसिद्धांत आहे ते आपण बघितले, जेणेकरून नामधारक वासनिकांमध्ये आचाराच्या बाजूने त्यांच्या मनामध्ये विचार येईल आणि ते आचार करायला सुरुवात करतील। कारण आचार योग्यता, विचारे दृढता, जोपर्यंत जीव हा आचार करत नाही, आचाराला सुरुवात करत नाही, तोपर्यंत विचारामध्ये दृढता निर्माण होत नाही। जी परिपक्वता अध्यात्मामध्ये परमेश्वराला अपेक्षित आहे ती निर्माण होत नाही। जोपर्यंत ती निर्माण होत नाही तोपर्यंत हा जीव परमेश्वराच्या या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करत असताना किंवा प्रवास करत असताना परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे, जे आचार आहे, विचार प्रणाली आहे, ती जशी आहे तशी स्वीकारत नाही आणि त्यामुळे त्याला अध्यात्म जीवनामध्ये जेवढा फायदा व्हायचा तेवढा होत नाही। आणि म्हणून आचार हा धर्माचा पाया आहे आणि आचार हा त्यागाशी निगडीत आहे। आणि त्याच आचाराच्या संदर्भात नामधारक वासनिकांमध्ये एक न्यूनगंड आहे की तो विषय आपला नाही आणि म्हणून बरेच लोक 25 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष उपदेश घेऊनही त्यांना त्यातलं कोणत्याही प्रकारचं ज्ञान न झाल्यामुळं जीवन व्यर्थ जातं आणि एक वय निघून गेल्यानंतर ती जी हिंमत यायला पाहिजे, हिंमत असायला पाहिजे, ती मात्र तुटून जाते। आणि एवढा मोठा परमेश्वराने दिलेला बोध, एवढी मोठी दिलेली संधी, ती मात्र फक्त आणि फक्त अज्ञानामुळे, मनामध्ये न्यूनगंडामुळे, भीतीमुळे निघून जातो। आणि म्हणून अध्यात्मामध्ये ज्ञानाला अत्यंत गरजेचा गोष्ट आहे आणि ज्ञान हे आचाराशी निगडीत आहे। ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान हे समजून घ्यायचं आणि त्यावरती चालायचं। अन्यथा नुसतं 4 गोष्टी सांगता येतात, बोलता येतात, ऐकता येतात आणि मला माहिती झालं, ते शब्दाशा माहिती होणं म्हणजे ज्ञान नव्हे। हे आपल्याला करता येणं म्हणजे ज्ञान। कोणती गोष्ट आपण स्वीकारली, समजून घेतली, जाणून घेतली, ती प्रॅक्टिकल जर केलं तर त्याला ज्ञान म्हणायचं। अन्यथा नुसतंच समजून घेतलं, जाणून घेतलं आणि करता येत नसेल तर त्याला ज्ञान म्हणता येत नाही। आणि भौतिक जगामध्ये या साऱ्या गोष्टी आपण अनुभवत असतो। ती एखादी गोष्टी समजून घेतल्यानंतर ती करण्यासाठी समजून घेत असतो। पण अध्यात्म ही अशी गोष्ट आहे का करण्यासाठी समजून न घेता फक्त करायचं म्हणून करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आणि म्हणून ती निघून जावी, मनातला जो न्यूनगंड, भीती निघून जावी आणि नामधारक वासनिकांनी आचाराच्या बाजूने विचार करावा आणि मनातली भीती काढून टाकावी। या बाजूनी होकारात्मक विचार करून आपण सत्संग आजपर्यंत घेत आलो। मागील बऱ्याच सत्संगापासून आपण परमेश्वराने सांगितलेले जे अविद्या आहे याचं चिंतन करत आहोत। आता ह्या अविद्येतले बरेचसे काही सूत्र आहे की जे साधू संत साधक म्हणून त्यांनाच उपयोगी पडू शकतात, परंतु नामधारक वासनिकांनी ही माहिती म्हणून आपण स्वीकारली पाहिजे, घेतली पाहिजे, जेणेकरून हा जीवन प्रवास करत असताना आपल्याला काय काय करावं लागेल। आणि नामधारक वासनिक अवस्थेत दशेत असतानासुद्धा कितीतरी अविद्या आपण टाळू शकतो आणि तीच भीती आपल्या मनामध्ये आहे, दोषाची भीती, अविधीची भीती। आणि म्हणून जे करायला पाहिजे ते पण आपण करत नाही। परंतु अविधी स्पष्ट आणि पारदर्शकपणे परमेश्वराने जो सांगितलेला तो न घेता आपण IQ अविधीमध्ये बरेच अडकलेलो आहोत। हे केलं का अविधी होतो, तो केलं का अदिवी होतो, ते झालं तर दोष घडतो, ते बोललं तर दोष घडतो। ह्या ज्या गोष्टी आहे या साऱ्या IQ आहे, याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही। आणि ह्या जनमानसामध्ये या जीवमतीच्या गोष्टी घुसवल्या गेलेल्या आहे। ह्या धर्मातला एक अधर्मच आहे, छुपा अजिंठा आहे। आणि म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे की अविधी म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवास करत असताना किंवा आध्यात्मिक धार्मिकता करत असताना आपल्यातलीच कमतरता, आचारातली कमतरता, की जी आपण समजून न घेता कळत न कळत आपल्याकडून घडू शकते। आणि म्हणून आपल्यातली कमतरता आपण जर समजून घेतलं तर आपल्या मनामध्ये आपोआपच भीती हा जो विषय आहे निघून जाईल आणि आत्मविश्वासाने आपण धार्मिकता करायला सुरुवात करू। कारण ह्या ज्या गोष्टी आहे या निष्ठेशी निगडीत आहे आणि निष्ठा जितकी पक्की
तितकी आपण समजून घेण्याची जी कृती आहे, उद्देश आहे, ध्येय आहे, हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि तितकंच पक्कं असतं. आणि म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की निष्ठा जी आहे या ज्ञानाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. आणि निष्ठेच्या गोष्टी जरी आपण केल्या तरी आपण भौतिक जगामध्ये कोणावरही आपली निष्ठा राहत नाही. याचं कारण की समजून घेतल्याशिवाय आणि तो अनुभव आल्याशिवाय त्या व्यक्तीवरती निष्ठा आपली बसत नाही. तसं अध्यात्म मात्र तसं नसतं. फक्त कोणीतरी सांगतं आहे, काहीतरी भौतिक जगाच्या दृष्टीवर फायदा आपल्याला दिसतो आहे आणि तो कधीतरी प्रचितीला आलेला असल्यामुळे आपण त्या करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु निष्ठा ही ज्ञानावर आधारित आहे, ज्ञानावर अवलंबून आहे आणि आत्मविश्वासावर अवलंबून आहे. तर ती ज्ञान हे अत्यंत गरजेचं आहे. एकदा असंच पावसाळ्याचे दिवस होते, सगळीकडे पाऊस पडत होता, परंतु एक असा टापू होता का 10-12 गावांचा एक समूह, एक टापू असल्यामुळं तिथं पाऊसच पडला नाही आणि त्यामुळे दुष्काळ पडला. अनेक अडचणींना लोकांना तोंड द्यावं लागलं आणि काय करावं म्हणून एक बुजुर्ग माणूस आहे, त्यांनी सांगितलं की जे बी आहे ते परमेश्वर देत असतो आणि परमेश्वर अनार्जित दाता आहे. आपण आपल्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर आपण परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. मग काय करायची, कोण काय म्हटलं, कोणी कर्मकांड, कोणी विधी, कोणी यज्ञ, दान, तप अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. कोणी म्हटलं ज्योतिषाकडे जाऊ, कोणी म्हटलं असं करू. तर एक बुजुर्ग माणूस होता, तो म्हणे इथून आपल्यापासून बरोबर 100 किलोमीटर श्रीकृष्ण महाराजांचं मंदिर आहे, तिथं आपण जाऊन परमेश्वराला प्रार्थना करू आणि प्रार्थना केल्यानंतर 100% परमेश्वर ही अडचण आपली दूर करेल आणि आपल्या गावामध्ये पाऊस पडेल. आणि मग आता जायचं कसं काय आणि कोणाकोणाला न्यायचं, किती लोकांनी जायचं, असा विचार जेव्हा समोर आला तेव्हा त्यांनी सांगितलं का प्रत्येक गावातली एकच व्यक्ती घ्या, खूप काही गर्दीची गरज नाही. आपल्याला तिथं जाऊन काय करायचं, फक्त देवाला प्रार्थना करायची आणि देव ती प्रार्थना 100% ऐकतील. ही माझी मानसिकता आहे, भावना आहे, श्रद्धा आहे. त्याच्यामुळं तुम्ही माझ्याबरोबर चला. त्यानंतर तिथल्या काही एखाद्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला, ब्राह्मण असेल किंवा पुजारी असेल, त्यांनी सर्व हकीकत सांगितली. ते म्हटले या अशा वेळेस अशा ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आणि मग ते सर्व झाल्यानंतर 12 गावातले 12 लोकांनी जायचं ठरवलं. मुख्य माणसं बस केली, गाडी केली आणि त्या 100 किलोमीटरच्या असलेल्या श्रीकृष्ण महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करायची. जे बी ते पुजारी सांगतील ते करायचं, असा विचार येऊन त्यांनी सर्वांनी ठरवलं. तर ते गेल्यानंतर तिथं पोचले. ते पोचल्यानंतर देवाला जे बी आहे जे ते पुजारीने सांगितलं ते केलं. ते केल्यानंतर त्यांना प्रार्थनेला बसवलं. प्रार्थना करायला लागले, नामस्मरण करायला लागले, विनंती करायला लागले, देवाला अडचणी सांगायला लागले. आणि एक दुःख करून परमेश्वराला प्रार्थना करत असताना तो पुजारी मात्र एका व्यक्तीकडे सतत बघत होता. दुसऱ्यांकडे त्याचं अजिबात काही असं खास लक्ष नव्हतं. परंतु सर्व प्रार्थना झाली, जी बी पूजा अर्चा होती ती झाली आणि तो पुजारी बोलला की पाऊस पडेल म्हणे, कारण तुमची अडचण आहे, परमेश्वरांनी प्रार्थना तुम्ही करायला आलेली, तुमची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, परंतु एकाच गावात पाऊस पडेल म्हणे. सर्वांना आश्चर्य वाटलं. असं कसं काय म्हणे, आम्ही 12 गावाचे 12 लोक आलेलो आहोत, 12 लोकांनी प्रार्थना केलेली आहे आणि तुम्ही म्हणता एकाच गावात पाऊस पडेल. तर कोणत्या गावात? तर ते एका व्यक्तीकडे छत्री असते आणि ती छत्री त्यांनी सांभाळलेली असते, सांभाळून घेऊन आलेला असतो. तर त्या छत्रीवाल्या माणसाला त्यांनी जवळ बोलवलं. ते म्हणे ह्या व्यक्तीच्या गावात पाऊस पडेल म्हणे. तर सर्वांना वाटलं असं कसं काय म्हणे, ते आमच्याबरोबर आहे, त्यांनी जी प्रार्थना केली तीच आम्ही केली, पूजा केली तीच आम्ही केली. त्याने तसं नाही आहे. ज्या पूजेमध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे, निष्ठा असायला पाहिजे, श्रद्धा असायला पाहिजे, ती तुमच्याकडं नाही आहे. तुम्ही फक्त करायचं म्हणून करायचं, यांनी सांगितलं आहे, काय हरकत नाही, अनेक उपाय केले, त्यातला हा एक उपाय म्हणून आपण करून बघू. पण ह्या व्यक्तीला 100% गॅरंटी होती, आत्मविश्वास होता की आपण जर परमेश्वराकडे गेलो, परमेश्वराची प्रार्थना केली आणि निष्ठेने आपण परमेश्वराला शरण गेल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर 100% पाऊस पडेल. कारण अडचण काय होती, पाऊस नाही. आणि पाऊस जर पडणार आहे तर मग आपल्याला अडचणी यायला नको, त्रास व्हायला नको, आपण भिजायला नको, म्हणून त्यांनी आत्मविश्वासाने छत्री आणलेली. म्हणजे निष्ठा असेल, विश्वास असेल तरच या गोष्टी आपल्याला प्रार्थना असेल, आपलं
तत्त्वज्ञान असेल, स्वीकारणं असेल, करणं असेल, यावरती अवलंबून असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या व्यक्तीच्या गावात पाऊस पडेल म्हणे. हा माझा अनुभवी प्रचिती आहे म्हणे. आणि त्यांनी ही प्रचिती असल्यामुळंच छत्री घेऊन आलेले. ते सर्व ते बाकीचे चेष्टा करायला लागले, असं कुठं असतं का, असं काही नसतं, हा काही वेड्यात काढतो आपल्याला, असं तसं म्हणून ते परत रिटर्नच्या प्रवासाला निघाले. खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सर्वात पहिले गाव होतं, म्हणजे येताना सर्वात शेवटी गाव होतं ते, त्यामुळे सर्वात शेवटी त्यांना घेतलं होतं. आणि आता जाताना त्यांचं गाव सर्वात पहिले लागलं. तर ते ज्यावेळेस त्या गावामध्ये गेले त्यावेळेस खरोखर त्या गावामध्ये चांगला पाऊस पडत होता. आता त्यांना हायसं वाटलं की ह्या गावात पाऊस पडतो आहे, काय 2-2, 4-4, 5-5 किलोमीटरवरती आपले गाव आहे, म्हणजे आपल्याकडे पडत असेल. तर तो बसमधून उतरला, छत्री असल्यामुळे त्याला टेन्शनच नव्हतं. तो छत्री उघडून आपापल्या घरी गेला. बाकीच्यांनी सर्वांनी त्याला हाय बाय केलं आणि ते पण चालले पुढं. परंतु पुढं आश्चर्य असं की पुढच्या गावात गेल्यानंतर ती व्यक्ती उतरली, पाऊस नव्हता, ऊन पडलेलं होतं. त्याच्या पुढं असं करत असताना सर्व गावांमध्ये तशीच परिस्थिती होती. सांगण्याचं तात्पर्य की परमेश्वर जर समजून घेतला आहे, ते परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे आणि त्या बोधातून परमेश्वर कळाला आहे, समजला आहे, लक्षात आलेला आहे. त्याचं नाम आपण घेतो आहे, त्या नामस्मरणाने आपलं सर्वच अडीअडचणी दूर होणार आहे. तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची आधार घेण्याची गरज नाही. पण ती जी गोष्ट आहे ही मनामध्ये येईल, तो आत्मविश्वास निर्माण होईल, ती निष्ठा निर्माण होईल, हे सर्वस्वी ज्ञानावर अवलंबून आहे. ज्ञान जर असेल आणि त्या परमेश्वराचं ज्ञान असेल, ती परमेश्वर वस्तू काय आहे हे जर आपण लक्षात घेऊन आपण मध्ये ते उतरवलं तरच आपली निष्ठा होईल. आणि ही निष्ठा निर्माण होण्यासाठीच, भीती आणि न्यूनगंड निघून जाण्यासाठीच आपण अविधीचं चिंतन करत आहोत. कारण अविधी धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. हे अविधी तो पुरुष धर्मापासूनच आहे. परमेश्वराने सांगितलं आहे. तर छोट्या छोट्या अविधीतून जीव हा धर्मापासून जाण्याची शक्यता आहे का? जो धर्म आपल्याला अनंत जन्मानंतर अनंत सृष्टीत भेटलेला आहे, सृष्टीनंतर भेटलेला आहे आणि परमेश्वराने बोध देऊन आपल्याला आनंद देण्यासाठी निवड केलेली आहे. आणि तोच धर्म अशा छोट्याशा एखाद्या चुकीमुळे जर जात असेल तर त्यावरती सर्वात जास्त आपण काळजी घेतली पाहिजे, त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. परंतु अविधी म्हणजे तरी काय, तर याचं आपण चिंतन करत असताना आपल्या लक्षात येतं आहे की अविधी हा जो विषय आहे हा आपल्याशी निगडीत आहे, आपल्या ज्ञानावर अज्ञानावर निगडीत आहे, आपल्या करण्यावर निगडीत आहे, आपल्या करण्याच्या पाठीमागचे हेतूवर निगडीत आहे. आणि म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. मागचं सूत्र होतं, येथून वारिले ते न कीजे की. परमेश्वराने स्पष्ट सूत्र सांगितलेले, येथून वारिले म्हणजे मी जे सांगितलं आहे की हे करू नका, तर ते करायचं नाही आहे. परंतु आपण त्याचा कधी विचारच केलेला नाही की परमेश्वराने काय सांगितलं करायचं आणि काय नाही सांगितलं करायचं. याच्याऐवजी काय देवाने केलं त्यावरती जास्त भर असतो जीवाचा. परंतु देवाने सांगितलं काय करायचं नाही. एक थोडा उदाहरण देतो मी. मातापुरा कोल्हापुरा न वाचावे. परमेश्वराने सांगितलं आहे मातापुराला आणि कोल्हापूरला जाऊ नये. आता मातापूरला तर दत्तात्रय प्रभूंचं स्थान आहे, परंतु देवाने वारलं आहे ते का जायचं नाही आहे. तर मग आपण डोकं लावायचं काही कारण नाही. अनेक स्थानं आहेत ना, देवाने सांगितलं नाही जायचं तर नाही जायचं. पण त्याच्यातही लोक विषय व्यवस्था करतात आणि न करणं काय आणि करणं काय हा जो परिणाम आहे हो पुढं जाऊन रिझल्ट भेटत असतो. परंतु ती जाणीव, ती तळमळ, ती इच्छा परमेश्वरी तोची व्हावा, तोची भेटावा हे जर असेल तर परमेश्वराने जे सांगितलं आहे तेच आपण स्वीकारतो आणि तेच करण्यासाठी प्रयत्न करतो. आपण ते करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजेच आधीनत्व पत्करणं. आणि आधीनत्व असेल तरच करू शकतो. पण आपण आधीन आहे असं म्हणतो, परंतु म्हणितलं ते मात्र करत नाही. आणि म्हणितलं ते करणं म्हणजेच विधीवर जाणं, अविधीला नाकारणं. आणि त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून देव सांगतात, जे वारिले ते न कीजे की. जे मी सांगितलं हे करू नका तर ते करूच नका. त्याच्यामध्ये विषय व्यवस्था करण्याची गरज नाही. पण जीव विषय व्यवस्था करू जाणे आणि मग जीव स्वार्थी असल्यामुळे त्या विषयाच्या अनुषंगाने विषय व्यवस्था करतो आणि जे करायचं नाही ते करून स्वतःचंच नुकसान करून घेतो आणि फसतो. भोजिया येत अनुसरी जे ना तरी ऐशी आदोपरीच्या रक्षा होईजेल का. मग आनंद काळ दुःख भोगीचे ताशी जेल. अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे का देव सांगतात, ज्यावेळेस आपण कोणती गोष्ट बघत असतो तर परमेश्वराने सुद्धा हे प्रसंगानुरूप परमेश्वराने आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. नदी आहे, नदीच्या पाणी चाललं आहे, त्याच्या बाजूला एक झाड आहे आणि ते झाड त्या पाण्याच्या किंवा हवेच्या हेलकाव्याने खालीवर जातं आहे. तर देव स्वतः सांगतात की इथं अनुसार आम्हाला. आता ते भोज्याच्या अनुषंगाने आपल्याला घ्यायचं नाही. परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे की इथं अनुसारा.
जर अनुसरले नाही तर ह्या जो वृक्ष आहे तो आदिपरीच्या वृक्षासारखं होईल. अनंत काळ शब्द वापरलेला आहे, कारण वृक्षाचं जे योनी आहे स्थिर स्थावर नरक जे आहे ते स्थावर नरक जर प्राप्त झालं तर कितीतरी झाडांचं आयुर्मान कितीतरी वर्ष असतं. 5-5 हजार 1-1 हजार 2-2 हजार वर्षाचे झाडं आपण बघतो. आणि त्या झाडातून योनीतून गेलं का दुसऱ्या झाडात, दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीत, हे सारं जे स्थावर नरक प्राप्त झालं की अनंत काळ आपल्याला ते भोगावं लागेल. आणि म्हणून त्यावरती या दुःखातून निघण्यावरती एकच उपाय, आणि तो उपाय आहे अनुसरणाचा, त्यागाचा. आणि तेच आपल्याच्याने होत नाही. नामधारक वासनिकांमध्ये अनुसरणाविषयी अत्यंत भीती आहे, न्यूनगंड आहे, होईल का नाही ही शंका आहे. परंतु अनुसरणावरती मी अनुसरल्याचा देव असे 2-3 सत्र घेतलेले आहे, सत्संग घेतलेले. ते जर ऐकले तुम्ही तर अनुसरण हा खूप मोठा भीतीचा आणि न्यूनगंडाचा किंवा घाबरण्याचा विषय नाही आहे. अनुसरण हे आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे. त्याचा विचार करून एक रिटायरमेंट म्हणजे अनुसरण. आणि रिटायर मनुष्य नैसर्गिकरित्या होतच असतो. वय झालं की माणूस काम बंद करतो, विचार करणं बंद करतो. तर निसर्गाने आपल्याला रिटायर केलेलं असतं. परंतु ज्यावेळेस आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आपण स्वतःहून रिटायर घेतलं पाहिजे. एखादी व्यक्ती असते गव्हर्मेंट जॉबला, तर गव्हर्मेंटनी काय ठरवलेलं की 58 वर्षाचा झाला की याला रिटायर करायचं. पण तो धट्टाकट्टा असतो, व्यवस्थित असतो. तो म्हणतो मी अजूनही 5 वर्षे काम करू शकतो. पण तरीही गव्हर्मेंट म्हणतं नाही, तू करू शकतो, परंतु नियम तो नियम आहे. तसं परमेश्वराने आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या नियमामध्ये आपली जबाबदारी संपली आहे तर विनाकारण आपण काम करण्याला काही अर्थ नाही. म्हणून आपण स्वतःहून रिटायरमेंट घेतली पाहिजे. इथं समाज, नातेवाईक, संबंधी कुणी रिटायर तुम्हाला करणार नाही, कारण जीव स्वार्थी आहे. प्रत्येकजण म्हणतो चांगलं आहे, आपल्या कामी येणारे काहीतरी उपयोगी पडणारच आहे. आणि त्यामुळं जास्तीत जास्त दिवस आपल्याला ठेवण्याचा ते प्रयत्न करणारच आहे. परंतु ज्याला हित कळालं, जीवाला एक तर स्वतःचं हित कळत नाही, ज्याला हित कळालं आत्मकल्याण करून घ्यायचं आहे, ज्याला मुक्तीची चाड आहे, तो मात्र हा विचार करून नक्की अनुसरण्याचा प्रयत्न करेल. म्हणून अनुसरण हे भीतीदायक नाही, अनुसरण हे आनंददायक आहे. कारण त्या अनुसरणातून परमेश्वराचा आनंद भेटणार आहे, परमेश्वर प्राप्त होणार आहे. आनंद तो परमेश्वराने आनंद देण्यासाठी हा सारा जीवासाठी उपद्याप केलेला आहे. आणि अनुसरण हे आनंदाशी निगडीत असल्यामुळं आनंद हा दुःखदायक, कष्टदायक, त्रासदायक, भीतीदायक हा विषय नसून तो आनंददायक विषय. असा जेव्हा तुम्ही होकारात्मक विचार करा तेव्हा आनंद कोणाला नको आहे, सुख कोणाला नको आहे, प्रत्येकजण त्याच्यासाठी धावतो, त्याच्यासाठी पळतो आहे. म्हणून अनुसरणाचा संबंध हा सुखाशी किंवा आनंदाशी जर आपण जोडला तर नक्कीच आपल्या मनामधली त्याच्याविषयीची जी गैरसमज किंवा भीती आहे ही निघून जाईल. म्हणून परमेश्वर सांगतात की अनुसरा, अन्यथा तुम्हाला आनंदकाळ दुःख भोगावं लागेल. यात मी पण काही करू शकत नाही. जरी परमेश्वराचा अनार्जित दाता असले परमेश्वर, तरी आपण जे करतो त्यावरती देणं परमेश्वराचं अवलंबून आहे. परमेश्वर आनंदी दाता आहे, आपलं दुःख परमेश्वराला पावत नाही. परंतु ज्या अटी शर्ती परमेश्वराने सांगितलेल्या आहे त्या जर आपण केल्या नाही तर परमेश्वराला नाविलाज होतो. म्हणून अनुसरण हे आपल्या धर्मामध्ये मस्ट आहे, IMP आहे. आणि त्याला कोणत्याही प्रकारचा दुसरा पर्याय नाही. तर प्रत्येकाने याचा विचार केलाच पाहिजे. आणि कधी, केव्हा, कुठं, कशा पद्धतीनं ही मात्र स्वतंत्री तुमच्याकडं आहे. फक्त ते नियोजन करून कुशळता, एक व्यावहारिकता ठेवून आपण ते करण्याचा जर विचार केला मनात तर आपोआपच परमेश्वर सहाय्य करतात आणि ज्या अडीअडचणी आहे त्या दूर होतात. रडजिना किंगा, रडणीला काजळी पडे, रडू नका. आता आपण परमेश्वराच्यासाठी जर दुःख केलं, परमेश्वराचं चतुर्विध दुःख करा. आता दुःख करणं म्हणजे रडण्याशी निगडीत आहे. परंतु रडीने कशासाठी रडायचं? आपण रडतोय, प्रपंचासाठी रडतोय, समाजासाठी रडतोय, मानापानासाठी रडतोय, पैशासाठी रडतोय, साऱ्यासाठी रडतोय. किंवा तक्रारी म्हणजेच रडणं. नाही असंच नाही, तसंच नाही, असंच नाही, हे झालं पाहिजे, ते व्हायला पाहिजे होतं, ते नाही झालं. तर ह्या ज्या तक्रारी आहे किंवा प्रपंचासाठी, भौतिक जगासाठी जे रडणं आहे ते परमेश्वरांना रडू नका. कारण जर ते रडलं, ते दुःख केलं तर तुम्हालाच काजळी पडेल. म्हणजे थोडक्यात काय की आपलं जे ज्ञान आहे, जी उजळत आहे त्याच्यावरती काजळी पडेल. म्हणून परमेश्वराचं आध्यात्मिक जीवनामध्ये जगायचं असेल तर कशाचं दुःख करायचं आणि कशाचं नाही करायचं हे आपल्याला न समजल्यामुळं आपण जे करायचं नाही त्याच्यासाठी आपण दुःखी आहोत. परमेश्वर भक्ती करणाऱ्यांमध्ये
99.99% लोक दृष्टपर भक्ती करताय. भौतिक जगामध्ये सुख भेटावे, हे भेटावं, ते भेटावं, हे रडणंच एक प्रकारे. म्हणून परमेश्वर म्हणतात की रडू नका, कारण कर्मवशे सकळे पावे. कर्माने जर तुम्हाला सारं भेटणारच आहे तर त्याच्यासाठी रडणं, त्याच्यासाठी धार्मिकता करणं, त्याच्यासाठी कर्मकांड करणं, विधी करणं हे काही कामाचं नाही. जर करत राहिले तर तुम्हाला जो दिलेला बोध आहे त्या बोधावरती काजळी पडेल. आणि जो बोध आहे कशासाठी दिलेला आहे, परमेश्वर काय आहे, भक्ती कशासाठी आहे, हे जर विसर पडली, मळीनं तुमच्यामध्ये आलं तर तुम्ही नक्की धर्मापासून दूर जाल. आणि जो धर्म तुम्हाला अनंत जन्मानंतर, अनंत सृष्टीनंतर परमेश्वराच्या कृपेने भेटलेला आहे, तो धर्म जर तुमच्यापासून दूर गेला, धर्मापासून तुम्ही दूर गेले तर मात्र अनंत काळ तुम्हाला दुःख भोगावं लागेल, नरकात जाल. आणि परत ही जी संधी आहे ती या सृष्टीच्या नंतर दुसऱ्या सृष्टीत प्राप्त होईल. आणि सृष्टी अतिदीर्घ, म्हणून परमेश्वर स्पष्ट आपल्याला इशारा करतात, लक्षात आणून देतात, रडीजी नका, म्हणजे काजळी पडेल, म्हणजे मळीनत्व येईल. कवाडाचा देवळी न बैसावे. आता स्त्रियांसाठी हा आचाराच्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेलं आहे का आटन विजन करत असताना अन्य मंदिरात जर राहण्याचा योग आला, मुक्काम करण्याचा योग आला, जाण्याचा योग आला काही आधाराच्या अनुषंगाने, तर ज्या मंदिराला कवाड आहे म्हणजे दरवाजा आहे तिथं जाऊ नका. अन्यथा तुमच्या जीवनामध्ये कोणती घटना अघटित अशी घडू शकते. म्हणून एक आचाराच्या अनुषंगाने या गोष्टी सांगितलेल्या आहे. कवाडाच्या देवळी न बैसावे. थोडक्यात असे काही मंदिरं पूर्वी असावेत का ज्याला दरवाजेच नव्हते आणि तिथं तुम्ही मुक्काम केला पाहिजे. पण आज तशी परिस्थिती नाही, कोणी आटन विजन करत नाही. जरी करत असेल तर स्थानाच्या ठिकाणी जातील, आश्रमाच्या ठिकाणी जातील, उपदेशी नामधारक सद्भक्त आहे, वाडी कुठंतरी आपल्याला ते भेटतात आणि तो योग आपल्याला तिथं येत असतो किंवा आपण आणत असतो. त्यामुळं ही अशी परिस्थिती आजची राहिलेली नाही. परंतु जर तशी वेळ आलीच तर स्त्रियांसाठी हे सूत्र परमेश्वराने सांगितलेलं आहे. समयस्थानी न बसावे. समयस्थानी ज्या ठिकाणी आपलं वेळ जातोय, विषयाच्या अनुषंगाने आपण विचार करतोय, त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपण असलं नाही पाहिजे. याचा नेमका तात्विक अर्थ काय हे आपण बघून घेऊ. पंचायतीसारख्या सार्वजनिक स्थानी स्त्रियांनी असू नये. म्हणजे चावडी असते गावामध्ये बघा, किंवा काही लोक असतात टाईमपास म्हणून गप्पा मारत बसतात. तर समयस्थानी म्हणजे ज्या ठिकाणी टाईमपास म्हणून, समय म्हणजे वेळ घालवण्यासाठी लोक बसलेले असतात, त्या ठिकाणी स्त्रियांनी जाऊ नये म्हटले. तर स्त्रियांनीच जाऊ नये असं नाही, पुरुषांनी पण जाऊ नये. आता नाही साधकासाठीच नाही आहे, नामधारक वासनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं हे सूत्र आहे. कारण फिरत असताना समाजामध्ये असे आपल्याला गावोगावी गल्लोगल्ली रिकामटेकडे लोक बसतात. त्यामुळे सांगितलं अन्य वार्ता करू नका. तर त्यांच्यामध्ये जाण्याचं काही कारणच नाही. तिथं गेलं का टाईमपास होणार, चर्चा होणार, अन्य वार्ता होणार, संवाद होता होता विसंवादात जाणार, कोणाचं तरी मन दुखवणार, तुझं माझं होणार. तर ह्या अशा ठिकाणी आपण टाळलं पाहिजे, कारण धर्मावरून जाण्याची शक्यता असते. सुडे मागी जेती मग आपले अंग झाके ऐसे कीजे आंचळे बैरवासने नेसी जेती. स्त्रियांसाठीच हे सूत्र आहे की जर तुमचं जे कपडा आहे पूर्ण अंग झाकण्यासाठी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणाकडून तरी मागून घ्या. आणि नुसते बाह्य अंगानीच नाही तर अंतरांगाचे सुद्धा कपडे आपण वापरा, जेणेकरून आपलं शरीर, आपला शरीराचा कोणताही भाग उघडा दिसता कामा नये, त्यातून दुसऱ्याला विकार उत्पन्न होईल असं आपले कपडे नसावेत. म्हणून जर तुमच्याकडे नसेल तर स्पष्ट मागून घ्या, परंतु तसं राहू नका. साधे हो तुम्ही आपली मांडी परपुरुष देखून दीजिए की. स्त्रियांसाठी जो आचार आहे, स्त्रियांनी, नामधारक वासनिक स्त्रियांनी सुद्धा हे समजून घेतलं, जाणून घेतलं, तर आज समाजामध्ये होणाऱ्या ज्या घटना आहे त्या घटनेच्यातून आपण काहीतरी शिकू. परमेश्वराने लज्जारूप धर्म स्त्रियांशी रक्षण सांगितलेलं आहे. तर स्त्रियांमध्ये एक नैसर्गिकरित्या लाज असण्याची आपण बघत असतो, अनुभवत असतो, लाजवळ असतात स्त्रिया. तर ही जी लज्जारूप धर्म आहे हा परमेश्वराने स्पष्ट सांगितला, हा त्यांचं रक्षणासाठी आहे.
म्हणजे गॉड गिफ्ट आहे. नैसर्गिकरित्या त्या स्त्रियांमध्ये लज्जारूप धर्म दिलेला आहे आणि लज्जारूप धर्म हा स्त्रियांशी रक्षण आहे. तर रक्षणासाठी जर आपण त्या भागाचा, त्या विचारात, त्या गुणात्मक विचार जर केला तर नक्कीच स्त्रियांच्या यावर होणारे जे अत्याचार आहे ते थांबू शकतात. परंतु समाजामध्ये या होण्याच्या पाठीमागचे काय कारणं आहे, तर ह्याच गोष्टी आहे बऱ्याचशा का त्यातूनच समाजामध्ये या ज्या गोष्टी घडतात. आणि म्हणून स्त्रियांच्या बाबतीत सांगितलेली जे सूत्र आहे आज समाजाला ते दिशादर्शक आहे. जर सर्वांनी ते स्वीकारले तर स्त्रियांवर होणारे जे अत्याचार आज आपण बघतोय, ऐकतोय, ते नक्कीच कमी व्हायला उपयोग होईल. देवाने तेच सांगितलं आहे, तुम्ही आपली मांडी परपुरुष देखून दिजी की. कारण देवाचं मर्दाना मादणं झालं होतं, स्नानाची वेळ होती आणि साधा ईसाला देवाने सांगितलं की तुम्ही करू शकत असेल तर करा. आणि मग ग्रामीण बाया करणार काय, त्या साधा ईसा म्हणजे साध्या, त्याच्या मनात असा कोणत्या प्रकारचा भाव किंवा विकल्प आलाच नाही. त्यांनी जे आपलं कपडा असेल तर ते वरती खोचलं आणि मग देवाने हे सूत्र सांगितलं की परपुरुष आपली मांडी परपुरुषाला दाखवू नका. म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आहे, लज्जारूप धर्म जो आहे तो यातून निर्माण होऊ शकतो, विकाराच्या अनुषंगाने प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आपलं कोणतंही अंग दिसू नये. आता यावरती बरेच मतमतांतर वासना लोकांचे असतात की ज्या स्त्रिया आहे, या तपस्विनी आहे, यांच्यासाठी सांगितलेलं हे सूत्र आहे आणि त्यामुळं जर परपुरुषाला दाखवायचं नाही म्हणजे मग काय त्याचा वेगळा अर्थ काय, तर असं नाही आहे. तर कोणत्याच पुरुषाला कोणीच काही दाखवलं नाही पाहिजे. आता नामधारक वासनिक स्त्रियांच्या अनुषंगाने जर वचन घेतलं तर त्यांनी त्या बाजूनी विचार केला पाहिजे की जेणेकरून या गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरणार नाही, अडचणीच्या ठरणार नाही. आणि हा दोष आपण जर अंगवला तर नक्कीच धर्मावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणून स्त्रियांनी कसं वागावं, कसं राहावं, हे साधकाला जरी, तपस्विनीला जरी सांगितलेलं असलं तरी नामधारक वासनिकांच्या अनुषंगाने सुद्धा आपण बरेच वचनं याचा आपण घेऊ शकतो आणि ते आपण पुढं बघूच. महात्म्यो, एकली स्त्री तेवढ्या वेळा तैशा स्थाना न धाडीजे की. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की दादोज जे आहे त्यांना तहान लागली आणि त्यांनी मग त्यांची जी शिक्कीण आहे, शिष्य आहे, त्यांना अवेळी पाणी आणायला लावलं. रात्र झालेली होती. आता देव सर्वज्ञ म्हणून देवाने स्वतः नाथोबांना सांगितलं का तुम्ही जा पाणी आणायला. देव म्हणशील पाणी तर आहे आपल्याकडं, देवाने का आणायला लावलेलं आहे, त्याच्या लक्षात आलं नाही. परंतु ते म्हणतात देवाने सांगितलं तर काहीतरी त्याच्या पाठीमागचं कारण असावं. म्हणजे जेव्हा ते जातात तेव्हा ती त्या विहिरीत खाली उतरायचं कसं हे न लक्षात आल्यामुळं, अंधार झाल्यामुळं त्या विहिरीच्या भोवती त्या चक्रा मारत असतात. आणि मग नाथोबांना कळालं की अरे देवाने याच्यासाठी सांगितलं आहे. आणि मग ते पाणी घेऊन येतात. दादोज जेव्हा सकाळी येतात तेव्हा देवाने स्पष्ट सांगितलं का अशा आवेळी तुम्ही स्त्रियांना कुठेही पाठवायचं काही कारण नाही. ते म्हणे मी काही बोललोच नाही. अहो म्हणे तुम्ही घागर हलवली, त्याच्यात पाणी नाही आहे, अप्रत्यक्षरित्या सांगणंच आहे म्हणे. आणि म्हणून तुम्ही गेलं हे जे आहे ते सांगितलं कधी, केव्हा, कुठं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने स्त्रियांना कोणता व्यापार द्यावा, काय सांगावं हे लक्षात आलं पाहिजे. आता हे नामधारक वासनिकांनासुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. आपल्या घरातल्या स्त्रिया असतील, मुली असतील, वेळी अवेळी कुठंही प्रवासाला किंवा कुठं जायला येण्याला आपण टाळलं पाहिजे. कोणतं काम कोणत्या वेळेस काम सांगितलं पाहिजे आणि कोणत्या वेळेस त्या गोष्टी केल्या पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रवास करायचा तर वेळेवर निघणं, वेळेवर पोचणं, सिक्युरिटीच्या अनुषंगाने ह्या गोष्टी आपण जर टाळल्या आणि सांभाळल्या तर नक्कीच आपल्याला जे अनुभव चुकीचे येतात किंवा आपण ऐकतो इकडं तिकडून ज्या गोष्टी तर त्या होणार नाही. आणि म्हणून आपण आपली काळजी घेतली पाहिजे. परमेश्वर तर सहाय्य करतातच, परमेश्वर सहाय्य करण्यासाठीच आपल्याबरोबर आहे. परंतु आपणही ती काळजी घेतली पाहिजे. आणि ती काळजी घेणं म्हणजेच परमेश्वराने जे वारलं आहे ते न करणं. परमेश्वराने सांगितलं आहे ना स्त्रियांना अवेळी कुठेही पाठवायचं नाही. तर जर ते आपण टाळलं किंवा आपण ते पाळलं तर नक्कीच आपल्याला त्या अडचणीला किंवा त्या संकटाला तोंड देता येणार नाही किंवा तोंड द्यायला गरज पडणार नाही. आपण जर या गोष्टी पाळल्या नाही तर जे नाही होणार आहे ते होऊ शकतं. आणि मग आपण धर्मावर बोल लावतो का आम्ही धर्माचे आहे, देवाचे आहे, पूजा करतो, सर्व करतो आणि मग आम्हाला सहाय्य का नाही झालं. तर अशा गोष्टी नामधारक वास्तविकाकडून बऱ्याच वेळा ऐकायला भेटतात. तर परमेश्वराने जे सांगितलं आहे ना, जे नाही करायचं आहे ते नाही करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जर चुका केल्या
तर नक्कीच त्रास होणारच आहे, संकट येणारच आहे. पोराजीवा कवनी सामग्री न व्हावी. पोराजीवा कवनी सामग्री न व्हावी म्हणजे काय, की जो जीव आहे कोणत्या प्रकारची त्याच्याकडे सामुग्री असली नाही पाहिजे. सामुग्री म्हणजे कोणती, कर्मकांडाच्या माध्यमातून, विधीच्या माध्यमातून, जेणेकरून समोरच्या आपल्याला आकर्षण निर्माण होईल. या आकर्षणातून तो आपल्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल. तर ह्या ज्या गोष्टी आहे या आपण टाळल्या पाहिजे. कारण साधकाजवळ तंत्र मंत्र किंवा वेद आगम ज्योतिष वैदक ही जी सामुग्री ही असलीच नाही पाहिजे. आणि जरी असली तर त्याचा कोणत्या प्रकारचा वापर त्यांनी केला नाही पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे. सगळी सामुग्र्या परित्यज्योनी येथीच्या उत्पत्ती उत्पन्न परमेश्वराचं सूत्रच आहे. त्याच्यामुळं याचा वापर जर करून आपण लोकांना भुलवायचं काम करत असेल, आकर्षित करण्याचं काम करत असेल, तर परमेश्वर आपल्यापासून खूप दूर जाईल. कारण परमेश्वराला यातूनच खंती निर्माण होते. आणि काही लोकांना तर काहीच कळत नाही, ऑलरेडी हे काही येतच नाही कोणत्याच जीवाला, परंतु आम्हाला काहीतरी कळतं, मला काहीतरी समजतं आणि यातून पुढं समोरच्यावरती प्रभाव टाकून हे करण्याचा प्रयत्न करतात लोक. कालचाच एक अनुभव आहे मला. गोव्यावरून एक स्त्रीचा सद्भक्ताचा फोन आला आणि त्या रडायला लागल्या. का म्हटलं काय झालं, काय अडचण काय तुम्हाला. तर म्हणले माझी मुलगी पुण्याला सर्व्हिसला असते, आमचं पूर्ण कुटुंब उपदेशी आहे. मुलीनं अजून उपदेश घेतला नाही, पण तिची परमेश्वरावरती अत्यंत निस्सीम निष्ठा आहे. ती रुद्धपूरला जेव्हा जाते तर एकदा अशीच गेली आणि बिगर चप्पलची सर्व स्थानं करते म्हणे, एवढी तिची निष्ठा आहे. तर ती बिगर चप्पलची स्थान करत असताना कोणीतरी भिक्षुक त्यांना भेटले म्हणे आणि सहजच एक आकर्षण म्हणून ते म्हटले तुमचा हात आम्ही पाहू इच्छितो, आम्हाला काहीतरी कळतं. आता एक आकर्षण असतं सर्वसामान्य माणसाला. म्हणून त्या मुलीनं त्या बाबांना हात दाखवला. ते म्हणले तुमच्या जीवनामध्ये सांसारिक सुखच नाही म्हटले, तुम्ही काही केलं तरी ते सक्सेसच होणार नाही. त्या मुलीला खूप दुःख झालं, कारण त्याच उद्देशाने त्या दृष्टीनं यदाकदाची ती धार्मिकता करत असावी. आणि ती दुःख झालं, ती खूप दुःखी होऊन रडायला लागली. आईला फोन केला की असं आहे तसं आहे, तुम्ही मला बघताय म्हणले, माझं स्थळ शोधताय माझ्यासाठी, तर ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहे त्या काही उपयोग नाही म्हणे. तर ते बाबांनी मला असं असं सांगितलं आहे. तर त्यावेळेस मला त्यांनी फोन केला, त्यांना मी समजवलं परमेश्वर अनार्जित दाता आहे आणि सांसारिक सुख या असे कोणी सांगण्यावरून जातात येतात असं काही नाही आहे. जो जीव आहे, जो साधू त्याला तुम्ही म्हणता, तो साधूच नाही. कारण त्यांनी चुकीचा प्रभाव टाकण्यासाठी, तुम्हाला आकर्षित करण्यासाठी, 2-4-500 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीला काहीतरी चुकीचं सांगितलं आहे, तर असं काही नसतं. परमेश्वरांनी हे स्पष्ट नाकारलेलं आहे साधकाला आणि त्यांनी जर त्याचा आधार घेतलेला असेल तर तो साधकच नाही. तर ही ज्योतिषशास्त्र तंत्र मंत्र कर्मकांड अंधश्रद्धा हे उचकाटवण्यासाठी परमेश्वरांनी अवतार घेतलेला आहे. वास्तविक पाहायला गेलं तर 12व्या शतकात याचा खूप धर्माच्या नावाखाली वापर होत होता आणि म्हणून धर्म आणि अधर्म यातला नेमका फरक सांगण्यासाठी परमेश्वर अवतार घेतात. आणि म्हणून जी बी सामुग्री आहे ही चुकीची कर्मकांड आहे, अंधश्रद्धा आहे, देवतेच्या अनुषंगाने जी सामुग्री आहे ही परमेश्वराने पोरा जीवा कवनी सामुग्री नव्हे, कोणत्याच जीवाकडं अशी कोणती सामुग्री असलीच नाही पाहिजे म्हटले. आणि जर असेल तर मात्र तो जीव धर्मावरून गेलाच, परंतु ज्याला तो सांगतोय तो पण जाईल. म्हणून हा विकल्प सांगितलेला आहे परमेश्वराने आणि हा विकल्प कधीच आपण त्याकडून केला नाही पाहिजे, झाला नाही पाहिजे. कारण परमेश्वर समर्थ आहे. या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर आपण परमेश्वराची भक्ती करत असेल तर आपल्याला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. आणि आपण परमेश्वराची भक्त असल्यामुळं या देवी देवताच्या अनुषंगाने जे कर्मकांड आहे त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. कारण का, की आपण परमेश्वराचे भक्त आहे, म्हणजे परमेश्वराशी कनेक्ट आहे. आणि परमेश्वराच्या खाली साऱ्या देवता आहे, करुमीच्या देवतेपासून तर चैतन्य देवतेपर्यंत या साऱ्या परमेश्वराच्या खालच्या देवता आहे. तर आपण परमेश्वराशी कनेक्ट असल्यामुळे याचा प्रभाव आपल्यावर व्हायलाच नाही पाहिजे. त्याच्यामुळं आपल्यासाठी ही गोष्टच नाही आणि म्हणून याचा आधारही आपण घेण्याचं काही कारण नाही. आपल्याला सर्वात मोठं जे परमेश्वराचं नाम भेटलं आहे ते नाम सर्व संजीवनी वनस्पती, सर्व रोगांवर रामबाण उपाय. ते नामस्मरण करून परमेश्वराला प्रार्थना करून चतुर्विध दुःख करून चिंतन जर केलं तर तुमच्या कोणत्या अडीअडचणी असो, सांसारिक असो किंवा भौतिक जगातल्या असो, कशाच्या असो, नोकरीच्या असो, लग्नाच्या असो किंवा मुलाबाळांच्या असो, काही असो, या नामस्मरण नामे वेद नामे बोध नामे साह्य आणि नामे प्राप्ती. जर नामाने साह्य होतं आहे तर कोणत्याही गोष्टीवरती तोच उपाय आहे. म्हणून पहाटे उठून परमेश्वराला प्रार्थना करून जी बी अडीअडचण आहे ती सांगून दुःख करून स्मरण केलं, प्रार्थना केली तर त्याच्यावरती रिझल्ट 100% भेटतो. आपल्याला कोणत्या प्रकारची हे कर्मकांड करण्याची गरज नाही. आणि जे कोणी कर्मकांडाचा आधार घेऊन आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करताय
त्याचा परमेश्वराने असंग करा असं स्पष्ट सांगितले. त्याच्याशी संगत नको, त्याची ओळख नको आणि त्याला सावलीला उभं करायला नको आणि त्याच्या सावलीला आपण उभं राहायला नको. कारण जो धर्म आपल्याला भेटलेला आहे तो यातूनच जाईल. म्हणून जे साधक करताय ते बी अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. तोपर्यंत असावे जो आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशेना. साधकाला सांगितलं आटन विजन करत असताना आपण एखाद्या ठिकाणी कुठपर्यंत राहावं, कितीपर्यंत राहावं. जर यदा कदाचित आपण कायमचंच राहिलो तर आपली ओळख होईल. मग हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हा ह्या जातीचा आहे, याच्याकडं असं आहे, त्याच्याकडं तसं आहे. तर आपण श्रेष्ठत्वाला मानमान्यतेला निर्माण होऊ आणि धर्मावरून जाण्याची शक्यता आहे. आता आजची परिस्थिती बदलली आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी स्थायिक आश्रम आहे, पण तरी आटनियोजन करणारे अनेक साधं आपल्याला दिसतात. आणि छर्दोबा नावाचं जे नकारात्मक पात्र आपल्या साहित्यकारांनी आपल्या चरित्रामध्ये आणलेलं आहे त्याचा या सूत्राच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा घनिष्ठ असा संबंध आहे. एका स्थानी परमेश्वराने सांगितलं राहू नये आणि त्याला ती सवय लागली, तो तिथं राहिला आणि धर्मावरून गेला. इतका गेला की परमेश्वराचं नामसुद्धा तो विसरला. हे सर्वांना तुम्हाला माहीत आहे. म्हणून एका ठिकाणी राहू नये आणि राहिलं तर कुठपर्यंत राहावं का आपलं जे श्रेष्ठत्व जे आहे ते प्रकाशित होईल किंवा ओळख होईल. या ओळखीच्या माध्यमातून आपण धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होईल. अशा इथपर्यंत आपण तिथं आपला मुक्काम असला नाही पाहिजे किंवा इतकं आपण बोलू नये, इतकं आपण सांगू नये की जेणेकरून आपले श्रेष्ठत्व त्याला कळेल, समजेल. म्हणून दोई ओटा टाळे घालावे. अशा ठिकाणी दोई ओटा टाळे घालायला लावलेले आणि त्याच ठिकाणी आपण भरभरून बोलतो, मी असा, मी तसा, माझ्याकडं असं आहे, माझ्याकडं तसं आहे, आमचं गाव, आमचा तालुका, आमचा जिल्हा, आमची इस्टेट, आमचे पोरं सारे आपण सांगतो. आणि ज्या ठिकाणी बोलायला देवाने लावलेले अर्थाप्रती बोलावे तिथं मात्र आपण दुई ओटा टाळे घालतो. म्हणजे नेमकं कन्फ्युजन आपल्या लक्षात न आल्यामुळं कुठं बोलावं आणि कुठं नाही बोलावं हे जर लक्षात आलं धर्माच्या अनुषंगाने तर ते जर आपण पाळलं, टाळलं तर नक्कीच परमेश्वराच्या धर्मामध्ये आपल्याला एक योग्यता प्राप्त होईल आणि परमेश्वराच्या धर्मापर्यंत आपण जाऊ. म्हणून कुठं बोलावं, कुठं बोलू नये, किती बोलावं, किती बोलावं, किती बोलू नये किंवा काय सांगावं आणि काय नाही सांगू हे जर आपल्याला लक्षात आलं धर्माच्या अनुषंगाने तर समाजात राहत असताना संग्रहच्या पाळण्याच्या उद्देशाने सुद्धा आपल्याला कोणत्या प्रकारच्या अडीअडचणी येत नाही. हा आमचा अनुभव आहे. आम्ही समाजात राहिलो, फिरलो, कुठंही काही कोणतीही गोष्ट टाळली नाही, परंतु धर्म सांभाळत असताना कोणती अडचण पण आली नाही, काही त्रास पण झाला नाही. तर आपण आपलं शिक्का मारून घेतला, येथीची मोहरीची पुरी आपण शिक्का मारून घेतला पाहिजे की आम्ही स्वामी श्री चक्रधरांचे परिवारातले आहोत, आम्ही स्वामी श्री चक्रधरांचे आहोत आणि त्यांनी जे सांगितलं आहे ते आमच्यासाठी, आमच्या हितासाठी, आमच्या भल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि कॉम्प्रोमाइज न करण्याच्या उद्देशाने जेव्हा आपण धर्म सांभाळू त्यावेळेस मात्र कोणत्या प्रकारची अडचण येत नाही. आपण कुठे गेलो तरी आपल्या उपद्रव उठी त्याचा असं बंदुकीचे आपण जिथं आहे आणि जिथं राहत असताना जर आपल्याला काही कोणाचा त्रास होत असेल तर तिथं परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे स्थान असेल किंवा वेळ असेल किंवा पुरुष असेल का जो राजस प्रवृत्तीचा आहे, तामस प्रवृत्तीचा आहे, त्याच्यापासून आपल्याला त्रास होतो आहे, आपल्या विधी करण्याला त्रास होतो आहे, तर त्याचा असंग करायला लावलेला आहे परमेश्वराने, संबंध तोडायला लावलेला आहे. अन्यवार्ता करतो आहे आपण, त्याला समजून सांगूनसुद्धा तो ऐकत नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे त्यावेळेस आपण टाळलं पाहिजे किंवा आपण त्याचा असंग गेला पाहिजे किंवा तिथून उठून आपण दुसरीकडे गेलो पाहिजे. विनाकारण त्याच्याशी वाद घालून एनर्जी वेस्ट करू नये. भौतिक जगामध्ये सुद्धा या गोष्टी होत राहतात की ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही त्या जर प्रत्यक्षात आल्या तर आपण तो असंग केला पाहिजे. विनाकारण त्याला समजून सांगून त्याला बदलावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणला तर अत्यंत धर्म सांभाळणं अत्यंत सोपं होऊन जाईल. आणि नामधारक वासनिकाला हा दररोजचा अनुभव आहे. कुठं ना कुठं, केव्हा ना केव्हा कधीतरी असे चुकीचे नकारात्मक विचाराचे माणसं आपल्याला भेटतच राहतात. व्यवहाराच्या अनुषंगाने असेल, प्रवासाच्या अनुषंगाने असेल किंवा काही संबंधाच्या अनुषंगाने असेल तर रिलेशन मेंटेन करण्याच्या उद्देशाने आपण जातो आणि तिथं फसतो. तर कुठं करावं आणि कुठं नाही करावं हे लक्षात आलं पाहिजे. द्रव्य संबंध साक्षीनं ठाकावे. आता द्रव्य संबंध पैशाचा संबंध येतच राहतो, परंतु द्रव्याच्या सन्मुख
होऊ नये साधकाला सांगितलेलं आहे. परंतु लालच, पैशाच्या संदर्भात लालच निर्माण झाली नाही पाहिजे, मोह निर्माण झाला नाही पाहिजे. जिथं जिथं पैशाचा संबंध येतो तिथं तिथं आपलं मन आपल्या काबूमध्ये, आपली बुद्धी आपल्या काबूमध्ये आपण ठेवली पाहिजे. कारण तीच घसारण्याची आणि तीच धर्मावरून जाण्याची शक्यता आहे. क्षणोक्षणी परमेश्वरांनी सांगितले त्याग करायला, आला विखो पायी हाणावा. ते साधकाला या गोष्टीचा अनुभव दररोज येत असतो, पण नामधारक वासनिकांनासुद्धा समाजात जगत असताना बऱ्याच अशा गोष्टी आहे का तिथं लालच निर्माण होते आणि फसण्याची शक्यता असते. काही लोक येतात, ही स्कीम आहे, ती स्कीम आहे, तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करा, दुप्पट पैसे भेटतील एवढ्या दिवसात, किंवा ही इस्टेट घ्या, ही वस्तू घ्या, त्याला भाव जास्त मिळण्याची शक्यता आहे. तर अशा गोष्टी बऱ्याच राहतात ज्या स्कीम असतात आणि त्यात लोक फसतात. कारण ती लालच, सर्वात मोठी लालच निर्माण होते. दररोज आपण पेपरला वाचत असतो की चांगले चांगले सुशिक्षित लोकंसुद्धा याला बळी पाडतात. तर नामधारक वासनिकांनी या ज्या गोष्टी केल्या, जे इजी आहे, जे कोणत्या प्रकारच्या कष्टाव्यतिरिक्त आहे, हे मात्र आपल्याला फसवणारं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून नैतिकतेनं आणि कष्टानं जे भेटतं आहे ते टिकावं असतं आणि तेच आपल्या फायद्याचं आहे, तेच आपल्या हिताचं आहे. त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारची लालच निर्माण होऊन इजी मनीकडं दुर्लक्ष करून, इजी मनी कधी लालच निर्माण झाली नाही पाहिजे. तर द्रव्य संबंध साक्षी न ठाकावे, किंवा पैशाच्या अनुषंगाने कोणाला जामीन राहण्याची वेळ आली, हा म्हणतो तू जबाबदारी घे तर मग मी याला देतो. आता समोरच्याला त्याच्यावर गॅरंटी नाही आणि आपल्याला त्याची गॅरंटी नाही, तर आपण का साक्षी करावं, आपण का साक्षीदार राहावं. पूर्वी बँकांमध्ये जामीनदार घेतल्या जायचे बघा. आता जामीनदार घेतल्या जायचे तर काही कारणच नव्हतं. आता ती सिस्टम बंद केली. जर तुम्हाला गॅरंटी नाही त्या व्यक्तीची आणि त्या योग्यतेचा तो नाही आहे, तर तुम्ही त्याला कर्ज देतात कशाला. आणि कर्ज देतानावरून दुसऱ्याला जामीन करून घेण्याचा प्रयत्न, एक सिस्टम होती. परंतु जामीन कुठंचं राहावं, कुठं राहावं, कोणाच्या साक्षीला राहावं, उभं राहावं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि यात फसण्याची शक्यता असते, त्रास होतो. क्रय विक्रय न करावे. तर खरेदी विक्री साधकाला सांगितलेली आहे की धर्माव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची क्रय विक्रय केली नाही पाहिजे. परंतु आज सर्रास साधक व्यवसाय करताना दिसतात. विधी वेगळे जे बी आहे ते क्रय विक्रयमध्ये पडतं. आज सर्वच कोणी ट्रॅव्हल कंपन्या खोललेल्या आहे, कोणी ज्योतिष कार्यालय खोललेले आहे, कोणी कर्मकांड विधी पारायण करण्यासाठी पॅकेज घेतं आहे, कोणाच्या वास्तुशांती करायची आहे तर ते डायरेक्ट सांगतात 50,000ला तोडून द्या, आम्ही आणतो साधू, त्यांची पूजा येणं जाणं काय असेल ते सर्व पूजा करतो. म्हणजे जसे थोडक्यात पंडित ब्राह्मण जे कार्य करतात ते आज साधक करायला लागलेले. तर ते साधकच नाही आहे, ते पंडित आहे, त्यांनी ब्राह्मणत्व स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे या धर्माला घातक आहे, आपल्याला घातक आहे. आणि मग हे असं करायचं तर करायचं कसं. तर त्या अनुषंगाने यांनी उपलब्धात करून दिलेली आहे. परंतु तिथंसुद्धा आपण जर परमेश्वराला प्रार्थना केली, कोणती गोष्ट सर्व साधकांना सहभागी करून घेण्याचा उद्देश, ध्येय जर असलं, काही अन्नदान घडावं हा उद्देश जर असला, कळत नकळत आपल्याकडून घडलेली जी अविधी आहे यातून आपण निघावं, प्रायचित्त करण्याचा उद्देश जर असला, तर त्यासाठी विशिष्ट विधीच, विशिष्ट कर्मकांड केले पाहिजे असं काही नाही. आपल्या डोक्यात विधी इतकी घुसलेली का साधू संतांना बोलवलं म्हणजे पारायण करावंच लागतं, मग विडे वाहावत लागतात, त्या अनुषंगाने ते बी जशी सांगतात तशी विधी करावंच लागते. अत्यंत ब्राह्मणासारखं, ब्राह्मणाला लाजवतील असे साधक आपल्याकडे निर्माण झालेले. तर ह्या ज्या गोष्टी आहे क्रय विक्रय या अनुषंगाने जे करणारे साधक आहे ते आपण केलेच नाही पाहिजे. आणि ते जर करत असेल तर ते साधकच नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आपण कपड्यावरती श्रद्धा आपली बसलेली असल्यामुळे ते काय करतात याचा विचारच करत नाही. पण कपड्यावरती श्रद्धा ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या अंधश्रद्धेतून आपण प्रथम बाहेर पडलो पाहिजे. आचाराच्या अनुषंगाने त्यांचं उठणं, बसणं, बोलणं, वागणं, जे राहणीमान आहे याचा आपण बघितलं पाहिजे. आज कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये ह्या कपड्याचा आधार घेऊनच अनेक अनैतिक गोष्टी आज समाजामध्ये घडत आहे. इतर संप्रदाय असेल, इतर धर्म असेल, हे आपल्याला ऐकायला येतं आहे ना. आपल्या धर्माला बाधा येऊ नये, आपल्या धर्माला बदनामी होऊ नये, आपल्या धर्माची कोणत्या प्रकारची निंदा नालस्ती समाजाने करू नये असं वाटत असेल तर नामधारक वासनिकांनी या गोष्टी बरोबर सांभाळल्या पाहिजे. कोणी साधक आपल्याकडे आले तर त्यांना 2 प्रश्न विचारले पाहिजे, सूत्रपाठातले असेल, लीळाचरित्रातले असेल, जेणेकरून चेक करण्याच्या उद्देशाने की खरंच हे साधक आपलेच आहे, हे भोंदू नाही आहे किंवा धर्माच्या नावाखाली काहीतरी चुकीचं काम करण्यासाठी आलेले नाही आहे. हे चेक करण्यासाठी जर विचारलं तर ते काही चुकीचं किंवा अविधी घडत नाही. पण आपल्या मनामध्ये अविधी किंवा दोष याचं इतकं मोठं प्राबल्य आहे
की आपण बोलायलासुद्धा धजत नाही, विचारायलासुद्धा धजत नाही. परंतु अन्य संप्रदायामध्ये या गोष्टी, बऱ्याच गोष्टी व्हायला लागलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो का काही लोक साधूचा वेश धारण करून चुकीचे कामं करताना दिसतात आणि काही लोक जागरूकतेतून त्यांना काही प्रश्न विचारतात, ते चुकीचं ठरलं तर पोलिसांच्या ताब्यात देतात. तर आपण या गोष्टीपर्यंत जाण्याचा उद्देश हाच आहे की धर्म धरू दीजे, धर्माची नालस्ती होऊ नये, धर्माची बदनामी होऊ नये, आपणही फसू नये आणि यांच्याकडून दुसऱ्यांना फसवल्या जाऊ नये, जेणेकरून ला ग्लानी येईल, लयास येईल. सर्वसामान्य लोकांची जी श्रद्धा असते त्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून आपण विचार करायचा, म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. नाहीतर काही लोक अरे असं कसं काय, इथं दोष लावायचं काम आहे, ते कपडे घालताय म्हटल्यानंतर ते साधूच आहे, ते असे कसे काय करू शकतात. नाही, असं नाही आहे. मला स्वतः आलेला असे काही साधकांनी काही मला सद्भक्तच सांगतात. दिल्लीच्या एका सद्भक्तांनी मला फोन केला की महाराष्ट्रातून आम्ही आलो आहे, असे 2 साधू माझ्याकडे आले म्हणे आणि सहजच मी तुमचे सत्संग ऐकत असल्यामुळं मला काही गोष्टीचं पटतं आणि म्हणून मी त्यांना काही विचारलं किंवा तुम्ही सूत्रपाठाचा किती अभ्यास केलेला आहे, कोणत्या मार्गात राहतात, तुमच्या गुरुचं नाव काय, किंवा तुम्ही किती अभ्यास केला, लीळाचरित्र काय. तर त्यांना बऱ्यापैकी काहीच सांगता येईना आणि सांगता न आल्यामुळं मला डाऊट आला आणि मार्गाचं नाव त्यांनी सांगितलं नाही. ते ही करायला लागले, ठीक आहे आम्ही जातो. तर नाही म्हटले, तुम्ही आयडेंटिटी कार्ड दाखवा आम्हाला, अन्यथा आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ. तर ते अक्षरशः गयावया करायला लागले, काकुळतीला यायला लागले. तर मग त्यांना कोणीतरी अशी आयडिया दिलेली होती, हे कपडे घालून जर तिकडे गेले तर लोक पैसे देतात, हे करतात, ते करतात. ते होते महाराष्ट्रातलेच कोणत्या तरी मानव संप्रदायाच्या साधूच्या संपर्कात आल्यामुळं कोणीतरी ते काहीतरी ऐकलं आणि कोणाकडच्या ऐकण्यावरून त्यांनी हा प्रयोग केला. तर अशा गोष्टी काही होऊ शकतं भविष्यात. म्हणून मी सांगत असतो की अनोळखी जर कोणी असेल तरी बाबा तुम्हाला आम्ही ओळखत नाही, त्याच्यामुळं तुम्ही माझ्याकडे कसं येऊ शकता. जरी ड्रेस आहे, तुम्ही मानव संप्रदायाचे आहे, परंतु ओळखच नाही तर तुम्ही कसं काय. आजकाल तर सोशल मीडियावरती डायरेक्ट फोन केला जातो की आमच्याकडे अशी पंगत आहे, आश्रमाला ओळख नाही, काहीच नाही. कुठून तरी फोन घ्यायचा आणि 50 फोन 40 फोन जर केले त्याच्यातून 2-4 बोळे बाबडे जनता आहेच, ते देणारे आहेच. तर हे जे आहे हे धर्माला चुकीचं ग्लानी आणणारं आहे. म्हणून नामधारक वासनिकांनी अत्यंत सावध राहिलं पाहिजे आणि साधू संतांनीसुद्धा नामधारक वासनिकांना असं सांगितलं पाहिजे. कारण ते म्हणताना किड्याबरोबर गहू रगाडल्या जातात, तसं चांगल्या साधकालाच याचा त्रास होतो आणि चांगल्या साधकाला त्रास न होण्यासाठी अशा चुकीचे जे लोक आहे त्यांच्यापासून सावध होण्यासाठी नामधारक वासनिक पहिले सावध झाला पाहिजे. साधू संतांनीसुद्धा विचारलं पाहिजे. आता मी वासनिक दशेत असताना काही साधू संत माझ्याकडे आले तर मी स्पष्ट विचारायचं का तुम्ही दीक्षा घेतली तर का घेतली, कशासाठी घेतली, त्याचा उद्देश काय. जर सांगता येत नसेल तर मी स्पष्ट सांगायचं का तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेले आहात आणि तुमचे ध्येय जर क्लिअर नसेल तर आम्ही तुम्हाला का मदत करावी, का पूजा करावी तुमची. काही तर वासनिकांच्या संदर्भात मला असे अनुभव आले, ते अत्तर विकणारे लोक असतात बघा, ते येतात अत्यंत वाकून दंडोत घालतात आणि आपल्याला वाटतं दंडोत घालता याचा अर्थ उपदेशीच आहे. आपली एक मानसिकता झालेली आहे का दंडोत घातला म्हणजे उपदेशी. आपण विचारत नाही का तू उपदेश घेतला आहे का नाही. तर मी त्याला स्पष्ट विचारलं की तू उपदेश घेतला की म्हणे हो घेतला आहे. म्हटलं सांग तिसरं नाम. तर तो नंतर म्हणतो नाही माझ्या बायकोने उपदेश घेतलेला आहे. म्हणजे असे चुकीचे आधार घेऊन चुकीचं काम करणारे लोक समाजात, धर्माची बदनामी करणारे लोक समाजात दिसले तर यापासून आपल्याला सावध राहण्यासाठी नामधारक वासनिकांनी हे प्रयोग नक्की केले पाहिजे. कोणी दंडोत घातला तेव्हा तुम्ही उपदेशी आहात का, मग कोणाचा उपदेश घेतला, कशासाठी घेतला, तुमचं तिसरं नाम सांगा किंवा दुसरं नाम सांगा किंवा 5वं नाव सांगा. असं काहीतरी आपण विचारलं पाहिजे का जे पिक्चरमध्ये आपण बघतो का काहीतरी कोड दिलेला असतो. तर हे धर्माचे आपले परमेश्वरांनी आपल्याला जे नामं दिलेले भक्ताच्या माध्यमातून, गुरुच्या माध्यमातून, हे आपले कोड आहे. हे कोड आपण विचारलेच पाहिजे आणि ते जर सांगता येत नसेल ते 100% याचा अर्थ तो उपदेशी नाही. कारण बिगर उपदेशी लोकांकडं नाम नसतं आणि उपदेशी असेल तर नाम सांगायला काही अडचण नाही. त्याचं पण चेक होतं आणि आपल्या मनातली जी शंका आहे ती दूर होऊन जाते. ती दूर झाली म्हणजे आपलं जे अच्युतपण गोत्राचं जे नातं आहे ते आपण सक्षमपणे सांभाळू शकतो. साधू संतांनासुद्धा आपण बाबा आपल्या धर्मामध्ये तात्विक ग्रंथ कोणता आहे किंवा त्यावरती आधारित जे आपले शास्त्राचे अभ्यास जो आपले गुरुजन घोक घेतात मार्गांमध्ये तो कशाचा असतो. म्हणजे स्थळपोथी हे जर त्याला सांगता आलं तर समजायचं ते साधू आहे आणि योग्य आहे.
तर मग पुढं जाऊन त्याला मदत करणं किंवा त्यांची काय जे बी असेल मान्यता हे आपण करू शकतो. अन्यथा आपण न विचारता फक्त ड्रेस पाहून जर काही करायला लागलो फसण्याची शक्यता असते. आणि फसलेले बरेच लोक मला फोन करतात की बाबा असा अनुभव आला तसा अनुभव आला. फसले तुम्हीच. तर तुम्ही या गोष्टी सावधानतेने जर नाही पाळल्या तर फसण्याची शक्यता निर्माण होणार नाही. आणि धर्माविषयी किंवा साधकांविषयी दुसऱ्या नकारात्मक विचार आपल्या येणार नाही. नाही तर एकाने फसवलं म्हणून सब एवढे 12% तर सारे साधू असेच आहे असा विचार जर मनात आला तर ते आपल्याला किती घातक होऊ शकतं. तर सर्व साधक असू शकत नाही. तर कोणी जर 2-4 जर असे असतील तर आपण ज्या गोष्टी आहे या आपण टाळल्या पाहिजे. छेदभेद न करावे. आता छेदभेद न करावे म्हणजे निरर्थक तोडफोड करू नये. आता निरर्थक कशाची तोडफोड करू नये. आता ह्या ज्या गोष्टी आहे विशेषाच्या अनुषंगाने असेल, स्थानाच्या अनुषंगाने असेल किंवा विनाकारण समाजाच्या अनुषंगाने ही व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर आहे म्हणून मग त्याच्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह सांगायचं आणि त्याच्यापासून तोडायचं. तर या ज्या गोष्टी आहे या आपण निरर्थक म्हणजे ही खरूच खाजवी नाही. हे खरूच खाजवल्यासारखं याचं त्याला त्याचं त्याला हे करणं ते करणं. आता हे स्थानाच्या बाबतीत विशेषाच्या बाबतीत सांगितलेलं वचन आहे तर ते आपण निरर्थक काही करू नये. कारण आपल्याला आता पेट्याच्या पेटा बनवण्याची एक लालच निर्माण झालेली आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहे धर्माला घातक पण आहे. कोण कसा बिझनेस करल पैसा मिळवण्याच्या उद्देशाने सांगता येत नाही. आपल्याकडे एक विशेष असला प्रसन्नतेने गुरूंनी दिलेला तो गरजेचा आहे. नाहीतर याच्या नावाखाली आज बरीच देवपूजा धर्मामध्ये चुकीची आली. म्हणून कधी देवपूजा आपण दुकानातून विकत घेऊ नये. कोणी साधू जरी विकत असेल तर त्याच्याकडून विकत घेऊ नये. आणि तो विकतो याचा अर्थ तो व्यापारी आहे, व्यावसायिक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो साधू नाही. कारण बरेच लोक तुमच्या भावनेचा आधार घेतात, भावनिक ब्लॅकमेल करतात की माझा ॲक्सिडेंट झाला आणि मला अडचण आहे, दवाखान्यात पैसे लागतात, माझ्याकडे एक तर ते जुनी मूर्ती आहे, नाविलाज आहे, तर ती तुम्हाला विकतो मी, माझं तेवढंच मदत होईल. आपणही लालचीत पडतो. मग 25,000 हजार रुपयाला आपण ती विकत घेतो. आणि ती मूर्ती काही ओरिजिनल आहे की नाही शंका, जुनी आहे का नाही शंका. कारण काही लोकांनी मला हे स्वतः अनुभवलेलं आहे. मी साधक मूर्त्या बनवतात आणि अशा कपड्यात गुंडाळून काही दिवस ठेवतात जेणेकरून त्याला ती जुनेपण येईल. त्याला तेल वगैरे लावून आणि मग त्या पद्धतीनं विक्रीचे धंदेच काही लोकांनी खोललेले. एका गावात मी असं सत्संगाला गेलो तर तिथं 5 मूर्त्या मोठ्या मोठ्या ठेवलेल्या. एका बाबांनी 50,000 हजार रुपयाला एक एक मूर्ती विकलेली होती. 2.5 लाख रुपये त्या गावातला घेऊन गेला होता तो. आणि त्या मूर्त्या मी जेव्हा बघितल्या त्या अन्य पाषाणाच्या होत्या. आणि त्याच्यावरती सारे लोक आता विडे ठेव, डोकं ठेव, म्हणजे हा विकल्प जर घडला तर त्यातून धर्मापासून हा जीव जातो. म्हणून या ज्या गोष्टी आहे या आपण केल्या नाही पाहिजे. छेदभेद करू नये. आपण त्याला आकार देणं, हे करणं ते करणं, कारण त्यात फक्त संबंध राहील. जी प्रसन्नता आहे, जी कृपा आहे, जे परमेश्वराने जे शक्ती निक्षेपेली आहे तिथं ते राहत नाही. संबंध आहे, स्पर्श केलेला ती एक वस्तू राहील फक्त. मग त्यातून जो रिझल्ट भेटायला पाहिजे, योग्यता जी आपण देवपूजेतून योग्यता निर्माण करण्यासाठी देवपूजा करत असतो ती योग्यता मात्र मिळत नाही. आज तर देवपूजा तर खूप आहे, लोक करतातही भरपूर, स्थानही भरपूर करतात, तरी योग्यता जी लोकांची का वाढत नाही. आचाराच्या बाजूने लोक विचार करून आचारावर का जात नाही याच्या पाठीमागचे हेच कारण आहे. हे लक्षात न आल्यामुळं आपण सुद्धा धर्मावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणून असं काही करू नये. तुम्हा आवडी न व्हावी. कोणत्याही बाबतीत आवडी तुमची असली नाही पाहिजे साधकामध्ये. मग कोणत्याही बाबतीत, मग खाण्याच्या बाबतीत, कपड्याच्या बाबतीत, व्यक्तीच्या बाबतीत, ही जी गोष्ट आहे हेच पाहिजे तेच पाहिजे, हेच आवडतं तेच आवडतं, हे असलं तरच ते चालल. तर ही आवड निवड परमेश्वराने सवय ती काहीशी याची न व्हावी. सवय ही कशाचीच नसली पाहिजे. जसं आहे तसं ॲडजस्ट करणारा साधक असला पाहिजे. नामधारक वासनिकालासुद्धा हे अत्यंत गरजेचं आहे. याच्यावरून वाद होत राहतात. ही भाजी आवडती, ही भाजी का केली, ती का केली, हेच कपडे, असेच कपडे, तसेच कपडे. मग ते अडीअडचणीचे ठरतात. गाडीच्या बाबतीत किंवा घरातल्या गोष्टीच्या बाबतीत ह्या साऱ्या गोष्टी जिथं करायला पाहिजे, जितके करायला पाहिजे ते मर्यादेत त्या गोष्टी आपण सांभाळणं गरजेचं आहे. कारण समाजात राहायचं आहे तर समाजाचे संकेत पाळून समाजासारखं राहावं लागेल. परंतु खूप काही मनुष्य मात्र होणे असे साधं सिंपल राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि साधकामध्ये तर या गोष्टी नसल्याच पाहिजे. आवड निवड असंच पाहिजे तसंच पाहिजे. साधं सिंपल राहणारा साधक परमेश्वराला अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आवडीनिवडी न व्हावी. म्हणजे आवड निवड तुम्ही कोणत्याही बाबतीत कोणत्या अनुषंगाने तुम्ही कोणत्याही वस्तूच्या संदर्भात सुद्धा घेऊ शकतात.
आणि ह्याविषयी आपण कितीही व्यापकतापणे विचार जर केला तरी ते करता येऊ शकतं. तुम्ही विधी निषेधू न व्हावा. तुम्हाला विधी निषेध म्हणजे काय, साधकाने कर्मराटीचे ऋतवैकल्य किंवा एकादशी, शिवरात्री, उपास, तापास, कर्मकांड हे मात्र केलं नाही पाहिजे. किंवा स्त्रियांना जो महिन्यातून एकदा त्यांचा जो धर्म असतो रजस्वाचा तो दिवस पाळणं किंवा विटाळ वगैरे पाळणं, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या विधी निषेधू समाजामध्ये कर्मराटीमध्ये असतो. ते आपण पाळण्याची गरज नाही, कारण आपण प्रगल्भ विचाराचे आहोत. जे परमेश्वराने आपल्याला पाळायला लावलं ते पाळायचं आणि जे नाही पाळायला लावलं ते नाही पाळायचं. शुभाशुभ आहे, ज्योतिषशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, एकादशी आहे, उपास तापास आहे. काही लोकांना आपणसुद्धा शुक्रवारचे उपवास धरले पाहिजे, ह्याच दिवशी देवाला स्नान घातलं पाहिजे, दाढी कटिंग शनिवारी केलीच नाही पाहिजे. म्हणजे या साऱ्या ज्या गोष्टी आहे सर्व कर्मकांडात बसतं. हे देवतेच्या कर्मकांडात असल्यामुळं आपण या गोष्टी विधी निषेधू पाळला नाही पाहिजे. आणि साधकांनी तर नाहीच पाळला पाहिजे, पण नामधारक वासनिकांनी पाळण्याची काहीच गरज नाही. आता त्या दिवशी एक व्यक्ती माझ्याकडे आली मला भेटायला. आता शनिवार होता, तर तो म्हणे थोडासा गप्पा मारल्या, सर्व इकडून त्या तिकडून ज्या गोष्टी झाल्या, काही पुस्तकं दिले त्याला आणि निघतो म्हणे. मी एका न्हावी त्या दुकानात त्याला त्याची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. म्हणले का बरं? तर म्हणे मला आज दाढी कटिंग करायची. त्याच्याबरोबर असल्या जो अरे आज शनिवार आहे म्हणे, असं करू नये म्हणे. तो म्हणे तसं काही नाही, बाबांचे मी सत्संग ऐकतो म्हणे, तसं काही करू नये. तो म्हणे असं नसतं, जरी बाबा सांगत असले ना तर आपण अजून दैवराटीत नाही, आपण कर्मराटीत आहे ना, आपल्याला ते पाळावंच लागतं. नाही पाळलं तर मग जे व्हायचं ते होतंच म्हणे. मग कर्मराटी आणि दैवराटी म्हणजे काय नेमकं आणि कुठं पाळायचं आणि कुठं नाही पाळायचे लक्षात घ्या. कर्मराटी तर आपण आहोत, परंतु आपण दैवराटीचेच आहोत. परमेश्वराचे तत्व सिद्धांत आचार विचार प्रणाली जर आपण पाळत असेल तर आपण दैवराटीचेच आहोत. आणि कर्मराटी म्हणजे काय का जे ज्यांना बोध नाही ते कर्मराटीचे. त्याच्यामुळं नामधारक वासनिक हे दैवराटीचेच साधक आहे. त्यांनीसुद्धा विधी निषेधू हे पाळण्याची काही गरज नाही. शुभाशुभ, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अमावस्या, पौर्णिमा, ऋतुवैकल्य, उपास तापास या साऱ्या गोष्टी या आपण पाळू नये. तो देवतेचा धर्म आहे आणि ते जर पाळलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये काठिण्य निर्माण होतं धर्माविषयी आणि धर्मावरून जाण्याची शक्यता असते. तुम्ही यात्रेक्षेत्रा न वाचावे, म्हणजे कुठं यात्रा असते, कुठं देवता अधिष्ठित असलेल्या ठिकाणी काही क्षेत्र असतं तिथं जाऊ नये. आता इतर देवतेच्या ठिकाणी यात्रा जत्रा किंवा आणखीन काही अधिष्ठित असलेल्या देवतेचे स्थानं तिथं जाण्याचा काही विषयच येत नाही. नामधारक वासनिकांनी सुद्धा ते टाळलं पाहिजे. काही लोक म्हणतात फिरायला गेलं तर काय फरक पडतो, तिथं काही खाणार नाही, तिथं काही प्रसाद घेणार नाही, परंतु ते तीर्थक्षेत्र असेल, हे देवता आहे या आपलावतात, म्हणजे आपलेपणा निर्माण करतात त्या जीवामध्ये आणि ते काठीने निर्माण होऊन हा जीव धर्मावरून जाण्याची शक्यता असते. अनेक लोक म्हणतात आम्ही फिरायला जातो. आता 4 उपदेशी असतात तर 2 अन्य पण असतात. ते आपल्या देवाला जातात, येतात, स्थानावरती जातात, मग जाता जाता त्यांचं बी एखादं मंदिर लागतं. ते म्हणतात आम्ही पण जातो आणि मग त्यांच्याबरोबर जावं लागतं, जावं की नाही जावं. आणि जर नाही गेलं तर त्यांना राग येते. ते म्हणतात आम्ही तुमच्याकडे कसं येतो आणि तुम्ही मग आमच्याकडे काय येत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहे या तात्विक दृष्टिकोनातून आपण त्या समजून घेतल्या पाहिजे. त्यांना ते आपल्याकडे येणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं आहे आणि आपण त्यांच्याकडे जाणं हे आपल्यासाठी नुकसानीचं आहे, हे लक्षात घ्या. कारण ते देवता आहे आणि आपला परमेश्वर आहे. ते जर इकडं आले तर एक दर्शनीयाच्या अनुषंगाने वेदबोध त्यांना भविष्यात होऊ शकतो, म्हणजे ते उच्च स्थानाला जाऊ शकतात, पण आपण नीच स्थानाला जाऊ. म्हणून ह्या गोष्टी का जायचं नाही आपण, आणि ते आले तर काय त्यांना फायदा आहे हे त्यांना सांगता आलं तर सांगावं. अन्यथा त्यांना हट्ट धरू नये, बाबा आम्ही तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही आमच्याकडे आलंच पाहिजे, आमच्या मंदिरात घुसलंच पाहिजे, स्थानावर डोकं ठेवलंच पाहिजे, असं काही नाही आहे. फिरायला आलेलो आहे ना तर येता येता जाता जाता आम्ही स्थानं करतो, तुम्ही तुमचे मंदिरं करा, आम्ही गाडीत बसतो आणि तुम्हाला आमच्याकडे नाही यायचं तर नाही आले तरी चालेल, परंतु आले तर तुमचा फायदाच आहे आणि आम्ही तुमच्याकडे आलो तर आमचं नुकसानच आहे. हे त्याला तात्विक दृष्टिकोनातून जर समजून सांगितलं तर ह्या गोष्टीची अडचण येत नाही. आणि आपण कुठं यात्रा आहे, जत्रा आहे, कुठं हे आहे इतर देवतेच्या ठिकाणचे जे नावाजलेले तीर्थक्षेत्र आहे तिथं तर आपण गेलोच नाही पाहिजे. त्या हद्दीत आपण काही खाल्लं नाही पाहिजे, काही पदार्थ घेतला नाही पाहिजे. आता बऱ्याच लोकांमध्ये हा एक भ्रम झालेला आहे, देवता नित्यबद्ध आहे
तर मग त्या काही कार्य करतच नाही आणि मग तिथं गेलो काय आणि घेतलं काय तर ते काय कार्य करणार आहे. तर असं नाही आहे. त्यांच्यामध्ये एक सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्यसुद्धा परमेश्वरालाच सिद्धीस न्यावं लागतं. परमेश्वरच ते सामर्थ्य सिद्धीस नेतात. त्याच्यामुळं परमेश्वराने जे वारलं आहे, जे नाही करायला लावलं आहे ते करायचं नाही. जर ते केलं तर नक्कीच आपला बोध जाईल. कारण माया हा बोध काढून घेते. जे बी कोणता बी आचार आहे ते जर त्याच्यावर आपण अतिक्रमण केलं, आपण ऐकलं नाही तर नक्कीच हा बोध जातो. आणि म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण गेलो नाही पाहिजे. मग संग्रह पाळण्याच्या उद्देशाने का असे ना, जे टाळायचं आहे ते टाळायचंच आहे. मग आता ती येतात ना, आपण जायचं आहे आणि संग्रह आहे, समाजात राहायचं आहे, मग आता काय करायचं. तर नाही, तुम्हाला धर्माची जाणीव झालेली, बोध झालेला, धर्म कळाला आहे आणि देव जर पाहिजे धर्मात टिकायचं आहे तर ज्या गोष्टी टाळायच्या त्या टाळायच्या. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड करणं अजिबात चालणार नाही. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. परमेश्वराने सांगितलेला जे विधी निषेध आहे तो आपण जर लक्षात घेतला तर आपल्या मनामधला जो न्यूनगंड आहे, भीती आहे, शंका आहे, गैरसमज आहे, दूर होऊन धार्मिकता आपण अत्यंत सक्षमपणे व्यवस्थितपणे पाळू शकतो. म्हणून हा अविधी आपल्या लक्षात घेतला पाहिजे. कारण समाजात राहत असताना या दररोजचे प्रसंग येत असतात. दररोजच्या क्षणोक्षणी पावलोपावली या गोष्टी आपल्याला अनुभवास येत असतात. म्हणून या आपण लक्षात घेऊन केलं तर खूप सोपं होईल. यावरती काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कळवा. सर्वांना खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत हो.